श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जप कसा करावा? स्वामी समर्थ जप करणे हा एक आध्यात्मिक साधनेचा भाग आहे जो भक्ती आणि एकाग्रतेने केला जातो. स्वामी समर्थांचा जप म्हणजे त्यांच्या नावाचा किंवा मंत्राचा नियमित उच्चार करणे, ज्यामुळे मन शांत होते आणि आध्यात्मिक उन्नती होते. खाली स्वामी समर्थ जप कसा करावा याबद्दल मार्गदर्शन दिले आहे. जपासाठी तयारी. जप करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. पूजेच्या जागेची स्वच्छता करा. शांत आणि स्वच्छ जागा निवडा जिथे तुम्ही एकाग्रतेने जप करू शकता. स्वामी समर्थांचे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवल्यास भक्ती वाढते. सकाळी किंवा संध्याकाळी जप करणे उत्तम मानले जाते. तुमच्या सोयीप्रमाणे नियमित वेळ ठरवा. स्वच्छ आसनावर बसा. शक्यतो कुशासन, कापडी आसन किंवा योग्य जागा निवडा. जपाचा मंत्र. स्वामी समर्थांचा मुख्य मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. याशिवाय भक्त काही ठिकाणी स्वामी समर्थ तारक मंत्र देखील वापरतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र निवडू शकता. जर तुम्हाला गुरूंचे मार्गदर्शन असेल तर त्यांनी सांगितलेला मंत्र वापरा. जपाची पद्धत. जप सुरू करण्यापूर्वी मनात संकल्प करा की तुम्ही हा जप स्वामी समर्थांच्या कृपेने आणि भक्तीने करत आहात. उदाहरणार्थ, मी स्वामी समर्थांचा जप त्यांच्या कृपेसाठी आणि मनशांतीसाठी करत आहे. जपमाळ वापरणे हा जपाचा पारंपरिक मार्ग आहे. तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरू शकता. एक माळ 108 मणींची असते, त्यामुळे एक फेरी म्हणजे 108 जप. मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि शांतपणे करा. मनात किंवा तोंडाने जप करू शकता. मनात जप करताना एकाग्रता ठेवा. तुमच्या क्षमतेनुसार जपाची संख्या ठरवा. सुरुवातीला एक माळ म्हणजेच 108 जप करा. नंतर हळूहळू संख्या वाढवू शकता. उदाहरणार्थ 3 माळ, 5 माळ. जप करताना स्वामी समर्थांचे रूप, त्यांचे चित्र किंवा त्यांच्या चरणांचे ध्यान करा. यामुळे मन स्थिर राहते. जपाचे नियम. रोज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी जप करा. यामुळे सवय लागते आणि साधना अधिक प्रभावी होते. जप करताना स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. शक्यतो सात्विक आहार घ्या. मांस, मद्य आणि तामसिक पदार्थ टाळा. जप करताना मोबाईल, TV यासारख्या व्यत्ययांपासून दूर राहा. जप पूर्ण झाल्यावर स्वामी समर्थांना प्रणाम करा आणि त्यांच्या कृपेची प्रार्थना करा. काही भक्त जपानंतर स्वामी समर्थ तारक मंत्र, जप जाप्य अनुष्ठान किंवा स्वामी समर्थांचे भजन गातात. जपाचा प्रसाद, उदाहरणार्थ खडीसाखर किंवा फळ स्वीकारू शकता. जर तुम्ही एखाद्या विशेष उद्देशाने जप करत असाल, म्हणजेच उदाहरणार्थ संकट निवारण, मनोकामना पूर्ती, तर 40 दिवसांचे अनुष्ठान करू शकता. यामध्ये दररोज ठराविक संख्येने जप करा. उदाहरणार्थ 11 माळ आणि शेवटी हवन किंवा पूजा करा. अनुष्ठानासाठी गुरूंचे मार्गदर्शन घेणे उत्तम. स्वामी समर्थांचा जप हा केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर त्यांच्याशी भावनिक आणि आध्यात्मिक जोडणी आहे. जप करताना धीर आणि संयम ठेवा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला नक्कीच लाभ होईल. स्वामी समर्थांचे मंत्र. श्री स्वामी समर्थ. संकटावर मात करण्यासाठी, आत्मसंयम वाढवण्यासाठी आणि चिंता दूर करण्यासाठी मंत्राच्या दररोज 11 माळा जपाव्यात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या मंत्राचा जप केल्याने आत्मिक शांती वाटते, मन संतुलित आणि स्थिर राहते.
श्री स्वामी समर्थ सद्गुरू समर्थ. जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या मंत्राचा जप करावा. याने आत्मविश्वास वाढतो. श्री स्वामी समर्थ सदानंद. जीवनात आनंद प्राप्तीसाठी या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ सर्वता साक्षी समर्थ. आत्माशुद्धी आणि जीवनात दिव्य दृष्टीसाठी या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ.